नमस्कार रसिको. स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत ढेपेवाडा. आजकालच्या आधुनिक युगामध्ये सगळेजण आपापल्या फ्लॅट्समध्ये ब्लॉक होऊन गेलेले आहेत, परंतु पूर्वीची ही वाडा संस्कृती कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्याच मनामध्ये कोरली गेलेली आहे. बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार तसंच आर्थिक स्तर उंचावल्याने या वाडा संस्कृतीचा ऱ्हास झाला आणि ती इतिहास जमा होते की काय असं वाटत असतानाच हा ढेपेवाडा निर्माण केला गेला. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा असं जरी असलं तरी हा गुजरा हुआ जमाना कुठे ना कुठेतरी आठवणींच्या खजिन्याकडे आपल्याला घेऊन जातो. असाच हा ढेपेवाडा. हा वाडा बघताना प्रत्येकालाच आपले जुने दिवस आठवून हळवं होता येईल. या वाड्यातील संस्कृती, या वाड्यातील सौंदर्य, या वाड्यातील एकोपा हा ज्यांनी ज्यांनी जपलाय त्यांच्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम. बघूया ढेपेवाडा. नमस्कार नितीन, मी सौ दीपाली नमस्कार. चक्रदेव आणि स्वच्छंद कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण टीमतर्फे मी तुमचं हार्दिक स्वागत करते. ढेपेवाडा म्हणजे हे गेले कित्येक महिने, कित्येक वर्ष आणि लॉकडाऊन मध्ये खास करून भरपूर ऐकलं गेलेलं आहे. आणि पुणे म्हणलं की वाडा, जसं मुंबई म्हणलं की चाळ संस्कृती, तसं पुणे म्हटलं की वाडा हे आपल्याला माहिती आहे. वाडा ही संकल्पना काय आहे थोडंसं आम्हाला समजून सांगाल? वाडा ही संकल्पना अशी आहे की दोन टाईपचे वाडे आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे मराठा वास्तुशैलीवर आधारित वाडे आणि सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेले वाडे. आता मराठा वास्तुशैलीची सुरुवात जी आहे ती शिवरायांच्या काळातून झाली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली मराठा वास्तुशैली अस्तित्वात आली. कारण त्यावेळेस कसं झालं की मुघलांनी बऱ्याचशा आपल्या जुन्या इमारती होत्या त्या त्यांच्या राज्यकाळात उद्ध्वस्त केल्या होत्या. त्या परत त्याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं होतं, म्हणून शिवरायांनी त्याची सुरुवात केली आणि तिथून ते पेशवाईपर्यंत, म्हणजे शाहू महाराजांनी मध्ये बऱ्यापैकी त्याला भर घातली आणि पेशवाईमध्ये त्याचा एकदम खूप चांगला रूप बघायला मिळतं आपल्याला. पेशवाईतले बरेचसे वाडे आजही तिथे अस्तित्वात आहे. पुण्यामध्ये सुद्धा आहेत. रास्तेवाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे. हे झालं मराठा वास्तुशैलीवर आधारित वाडे. ते सगळे चौसोपी असायचे आणि सगळे ऑलमोस्ट सरदारांचे असायचे, कारण ते खूप रिचनेस होता त्याच्यामध्ये. ते सर्वसामान्य नागरिकांना बांधण्यासाठी परवडणारे नव्हते. आणि दुसरी जी हे आहे म्हणजे दुसरी जी पद्धत होती ना, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना अवेलेबल जागेनुसार किंवा जेवढी म्हणजे एक गुंठा अर्धा गुंठा अशा जागेत त्यांनी वेगवेगळ्या आकारमानाचे वेगवेगळ्या रचनांचे, म्हणजे त्याला कुठली वास्तुरचना नव्हती, अशा रचनांचे वाडे बांधले. पुण्यात आजही जुने वाडे तुम्हाला बघायला मिळतात. पण बहुतांश वाड्यांना अंगण, चौक हे प्रकार असायचे. त्याच्यामुळे आणि मुख्य म्हणजे कसं ते चौकाला किंवा अंगणाला लागून खोल्या आणि सर्वसामान्यपणे चाळीमध्ये किंवा वाड्यामध्ये जसं हे होतं म्हणजे कॉमन संडास बाथरूम बाहेर असायचे, परस म्हणायचे त्याला, प्रकार त्यांचा हे होता. त्याला ठोकताळा नव्हता कुठल्याही याचा, म्हणजे आर्किटेक्चरचा ठोकताळा नव्हता त्याला, जसा मराठा वास्तुशैलीला होता. अच्छा, ही मराठा वास्तुशैली नव्हती. तुम्ही जे म्हणताय ज्याला ठोकताळा नव्हता ती पुढे आलेली वास्तुशैली आहे वाड्यांची. करेक्ट. बरोबर. म्हणजे आता बंगले आपण साधारण बघतो की मध्यभागी बंगला बांधला जातो आणि आसपास भरपूर सारं अंगण आपण त्याच्यासाठी प्लॅन करतो जागा. आणि वाड्यामध्ये आपण बघतो मध्यभागी जागा सोडली जाते आणि जेवढी काही जागा आसपास आहे ते आपण उपयुक्ततेप्रमाणे आपण बांधतो असं म्हणायला पाहिजे का? वाडा जास्तीत जास्त जागेचा वापर करून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने? तसं नाही म्हणतायत. वाड्यांच्या रचनांमध्ये मुख्य अंगण किंवा चौक हे दोन प्रकार असायचे. आता आपण बंगला जो बांधतो तो बंगल्याला कसं असतं की आपल्याला साईड मार्जिन सोडायला लागतं कंपल्सरी. कारण का, तर दोन बंगल्यांमध्ये अंतर असावं म्हणून. वाड्यांना तसं नव्हतं. वाडे हे चिटकून असायचे, पण त्याला अंगण किंवा चौक असायचा.
त्याच्यामुळे तो सेफ्टीसाठी सगळ्यात महत्वाचं होतं की तिथे मुलांना खेळायला खूप सोपं जागा पडायचं, हवी. कारण लोकांचं लक्ष पण त्या मुलांवर राहायचं. नंतर वाड्यातल्या ज्या काही बायका असायच्या त्यांच्या हळदी कुंकू असे समारंभ करायला किंवा वाळवणं करायला त्याचा खूप फायदा व्हायचा त्यांना. असं ते त्याचं एक वेगळं प्रकार होता तो. याच्यासाठी म्हणजे रिक्रिएशनसाठी त्याचा जास्ती वापर व्हायचा. आणि जेव्हा आपण म्हणतो की वाडे तुम्ही बघता एकमेकांना चिकटूनच सहसा असतात, अशा केसमध्ये व्हेंटिलेशनचे काही प्रॉब्लेम नसायचे? व्हेंटिलेशनचे प्रॉब्लेम्स होते ना, वाड्यांच्या रचनांमध्ये त्रुटी भरपूर होत्या. पण आता कसं आहे की त्यावेळेस तसं कुठलंच आर्किटेक्चर डेव्हलप नव्हतं. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेल्या वाड्यांमध्ये कुठलंच आर्किटेक्चर डेव्हलप नव्हतं. जसं मिळेल जसं होईल तसं बांधलं. म्हणजे अजून आत्ता तुम्हाला सांगतो की एक साधारण 80-85 सालापर्यंत बांधकाम जे आहे ते खोली पद्धतीने व्हायचं बर ग्रामीण भागामध्ये. खोल्यांच्या पद्धतीने, म्हणजे तिथे असं नव्हतं की आता कसं आहे 1 BHK, 2 BHK, 3 BHK तसं काही नव्हतं, किंवा बंगल्याला एक ठरलेलं गणित असायचं. तसं नव्हतं. बांधकाम त्यावेळेस खोली पद्धतीने व्हायचं. तसं वाड्यांचं बांधकाम सुद्धा जसं जागा उपलब्ध असेल, त्या जशी पद्धतीने. परिस्थिती असेल आणि आर्थिक किती टाकायची त्या माणसाची कपॅसिटी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. बर तुम्ही बांधकाम व्यावसायिकच आहात आणि एरंडवण्याच्या रस्त्यांवरनं जाताना तुमची पाटी आम्ही बरेच वर्ष बघत होतो. ढेपे वाड्याची ती जी पाटी आहे, तुमची ही संकल्पना तुम्ही पुण्यात पण राबवली आहे का फक्त मुळशीमध्ये आहे? ते पुण्यात नाही राबवलेली. मुळशीमध्ये त्याचं म्हणजे हे कसं आहे की ढेपेवाडा हा जो हे आहे प्रतीक आहे पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रभरच्या वाड्यांचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. बर कारण पुण्यामध्ये राबवणं सोपं नव्हतं. त्या ह्याच्यात मी जवळजवळ भरतनाट्याच्या आसपास 6-7 वाडे बांधले. हो पण प्रत्येक वाड्यामध्ये म्हणजे तिथे काही वाड्यांमध्ये तर मोठे क्रांतिकारक, तर मोठे राजकीय नेते त्यावेळेस येऊन गेलेले. म्हणजे आणि इतिहास होता त्यांचा. हो, इतिहास होता. प्रत्येक वाड्याला इतिहास होता. प्रत्येक वाड्यामध्ये 7-7, 8-8 पिढ्या एकत्र कुटुंब पद्धतीने नांदलेल्या असायच्या. आणि मी त्या लोकांशी जेव्हा संवाद साधायचो वाड्यातल्या त्या प्रोसेसमध्ये, हम्म. तर मला ते जाणवायचं की त्यांची त्या वाड्याविषयी खूप म्हणजे त्यांना आत्मीयता असायची. आत्मीयता आहे. कारण कसं आहे की प्रत्येकाचे म्हणजे त्या वाड्यात राहणाऱ्या भाडेकरू असो किंवा मालक असो, त्यांचे बारशापासून ते सहस्त्रचंद्र दर्शनापर्यंतचे सगळे सोहळे जे त्यांनी काही एकत्र साजरे केलेले सोहळे असायचे. एकत्र त्या वाड्याच्या अंगणात किंवा चौकात साजरे केलेले जातात. त्यामुळे त्यांचे त्या वाड्याविषयी सेंटिमेंट्स खूप असायचे. आणि मी त्यांच्याकडनं जेव्हा ताबा घ्यायचा वाड्याचा पाडण्यासाठी, तर तो ताबा घेताना त्यांचे थरथरणारे हात आणि ओलावलेले डोळे मला हेलावून सोडायचे. मला असं वाटायचं की अरे आपण हे काय करतोय, आपण हा सगळा इतिहास पुसतोय आणि हा खरं हे नवीन पिढीला दाखवण्यासाठी आपण ठेवायला पाहिजे. पण ते मी म्हणलं तसं की व्यावसायिक माझा आणि ती अडचण होती असं त्यांची म्हणायला पण हरकत काळाची नाही. आणि गरज त्यांची होती. पण गरज होती. बरोबर. आणि त्या ह्याच्यातनं मी ठरवलं की नाही, आपण आता हे एक ना एक दिवस कधीतरी करायला पाहिजे. आणि मी तो निर्णय घेतला. किंवा नाही, आपण अर्थात ते 2001 साली घेतलेला निर्णय मला पूर्ण उभं करायला 2014 उजाडलं. हरकत आणि मग नाही, मी पण म्हणजे ढेपेवाडा तुम्हाला घेतला. तो जो गिल्ट कॉन्शियस आला त्याच्यामुळे आम्हाला ढेपेवाड्यासारखी आज वास्तू मिळाली. की कदाचित आम्ही काही वाड्यांमध्ये राहू शकलो नाही, आमची पुढची पिढी राहील असं नाही, पण तुम्ही जी काही ती वास्तू उभी केली आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर जे एक दिवसाचा जो आनंदाचा क्षण असतो तो सुद्धा पूर्ण वर्षासाठी ऊर्जा आम्हाला देऊन जातोय. 2014 साली तुम्ही जेव्हा ढेपेवाडा कंप्लीट केलाय म्हणताय, ही संपूर्णपणे नवीन रचना होती का, म्हणजे अगदी पायापासून? हो, हो. अच्छा. मला म्हणजे मी ऍक्च्युली कसं की हे 2001 सालची गोष्ट आहे. ते की मी जेव्हा वाड्याचं डिसिजन घेतलं, म्हणजे त्या ह्याच्यातनं की आपण हे उभं करायचं आहे. नंतर मला जवळजवळ जागा शोधायला 6 ते 7 वर्ष गेली. बर कारण मला जी मनासारखी जागा पाहिजे होती ती मला मिळतच नव्हती. म्हणजे पुण्याच्या आसपास मी जागा शोधत होतो. म्हणजे आर्थिक गणितात बसणारी नव्हती बरोबर. either, किंवा मला जसं लोकेशन पाहिजे होतं तसं मिळत नव्हतं. तर ही जागा मिळायला मला 6 ते 7 वर्ष गेली. या जागेवर मी लोकेशन फायनल करण्यापूर्वी जवळजवळ 60 ते 70 वेळा मी जाऊन आलो.
आणि मग मी ते केलं. मला बांधकाम चालू करून म्हणजे 2009ला मी चालू केलं. 4.5 वर्ष मला बांधकाम करायला लागलं तिथे. आणि या म्हणजे एक बांधकामामध्ये बिल्डिंग हा काय म्हणताय? म्हणजे ते पूर्ण शून्यातनंच उभं केलं मी. ऍक्च्युली कसं आहे की एक इमारत बांधणं सोपं असतं, पण वाडा बांधणं खूप कठीण आहे. कारण ते मराठा वास्तुशैलीवर आधारित मी वाडा बांधलेला आहे तो. त्याला खंड सिस्टीम असायची पूर्वी. बर हां, आता कसं आहे की तुम्ही बिल्डिंग कशी बांधू शकता, म्हणजे त्याला काही फार आर्किटेक्चरल स्किल नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आता. कारण तुम्ही बघितलं असेल की सर्वसाधारणपणे सगळे फ्लॅट बीट सगळे सारखेच दिसतात. सारखेच असतात. हां, तर वाड्यामध्ये कसं आहे की ही जी पूर्वीची ज्या वास्तुशैली होती आपली, ती आपल्याला वाटतं तेवढी सोपी पण नव्हती. म्हणजे हे खंड म्हणजे 5 फुटाचा एक खंड, असा ती पद्धतीने त्या ग्रिड सिस्टीमवर सगळा तो वाडा बेतलेला असतो. बर तर तो वाडा मला पूर्ण बांधायला तिथे 4.5 वर्ष लागली. त्याला कारणं सुद्धा तशी होती की एक तर इथून 40 किलोमीटर मी खेड्यापासून सगळ्या गोष्टी हो. इथून घेऊन जायचो. बरोबर. माणसं मी चांदणी चौकातनं तिथे घेऊन जायचो आणि कारण तिकडे स्किल लेबर मिळणं शक्य नव्हतं. शक्यच नाही. बरोबर. तर ती माणसं इकडनं घेऊन जायचं, काम करायचं, संध्याकाळी त्यांना आणून सोडायचं आणि अशा ह्याच्यात मला ते 4.5 वर्ष केवळ पॅशन होतं. म्हणजे मला लोक म्हणायचे माझे बिझनेस हे म्हणे अरे तू व्यवसाय सोडून हे नाही ते काय गोष्टी करतोय. म्हणजे एखादा खरा जो बिझनेसमन असेल तो अशा गोष्टींमध्ये वेळ आणि पैसे पडणार नाही. इन्व्हेस्ट खरंच करणार. इन्व्हेस्ट करणार नाही. मी ते मला बांधायला 4.5 वर्ष आणि मी पूर्ण स्क्रॅच पासून बांधतो. खंड सिस्टम तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे पायामध्ये ती असते ते रचताना का? नाही 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 आता तुम्ही म्हणजे त्याचे फोटो कधी बघितले तर त्याला कमानी दिसत आहेत बघा हो हो हो. बाहेरून. हम्म. टेपेवाड्याच्या त्याला कमानी दिसत आहेत. तर ती कमान जी असते एक ती 5 फुटातलं कमान असते. अच्छा. हां, आणि अशी ती सगळ्या आतनं आणि बाहेरनं हे दोन्हीकडनं मॅच व्हावं लागतं. बर हां, ते खूप अवघड असतं. म्हणजे ते आता ते मी सगळं RCC मध्ये केलंय. पूर्वी कसं असायचं, पूर्वी सोपं असायचं ते कारण लाकडाचं कटिंग तसं हो, व्हायचं. बरोबर. मोठ्या याचं लाकूड मिळायचं नाही. मग कटिंगच्या नुसार ते त्यांचं सगळं तयार असायचा ढाचा की 5 फुटाचं हे 8 फुटाचे खांब, आडवा जो लग आहे 1.5 फुटाचा हे सगळं फिक्स असायचं. त्यामुळे त्यांचं फास्ट व्हायचं पण आपल्याला ते क्रिटिकल होतं काम. वास्तू त्या पद्धतीने पुन्हा उभी करताना तुम्हाला असंख्य अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही सोडला नाही ध्यास. मग असा एक काही पॉइंट आला नाही की जेव्हा तुम्हाला तुमचे जे काही हे डिसिजन्स होते त्याच्याबद्दल रिग्रेट वाटला? रिग्रेट असं नाही वाटला मला, परंतु मधली पोझिशन आमची खूप जरा क्रिटिकल होती की परत म्हणजे आम्ही निर्णयावर परत करायचं की नाही या निर्णयापर्यंत आम्ही आलो होतो. त्याचं कारण असं झालं की 2009-10 साली म्हणजे साधारण कन्स्ट्रक्शनचे रेट्स बघा 3 पट वाढले. हम्म. म्हणजे फ्लॅटचे सुद्धा वाढले आणि बांधकाम खर्च पण वाढला. मी काम चालू केलं होतं आणि तिथे जेव्हा आमचं RCC कंप्लीट होत आलं, तर RCC कंप्लीट होत असताना एकदम रेट्स वाढले बांधकाम खर्चात. हम्म. मग तिथे आमचा जरा प्रॉब्लेम झाला कारण आम्ही जे गणित मांडलेलं होतं गणित आर्थिक मांडलेलं गणित, विस्कटलं थोडं. शेवटी हा जो प्रकार होता बांधकामाचा ह्याच्यातनं आम्हाला कुठलाच ॲश्युरन्स नव्हता की उद्या हे चांगलं होईल नाही होईल, लोक येतील नाही येतील, याला किती रिस्पॉन्स मिळेल याची काहीच गॅरंटी नव्हती. पण त्यावेळेस आम्ही जेव्हा गणित मांडलं होतं त्या गणिताच्या 2.5 पट जेव्हा खर्च वाढला तेव्हा आम्ही जरा थोडेसे अडचणीत आलो होतो आणि आम्ही विचार केला की काय करायचं आता, की हे जायचं की नाही जायचं. हम्म. पण ते सुदैवाने काही मदतीचे हात उभे राहिले. माझी मिसेस सुद्धा तुम्ही खूप ठामपणे ती पाठीशी उभी राहिली आणि ते पुढे आज ती चालू वास्तू झालं उभी काम. राहिली. तुमच्या ढेपेवाड्यातले ठळक वैशिष्ट्य कुठले? व्हिडिओ मार्फत भरपूर प्रेक्षकांना माहिती आहे आणि आता तर इतके सण समारंभ तिथे होत आहेत त्यामुळे तसा तुमचा ढेपेवाडा भरपूर प्रसिद्ध झालेला आहे. पण एक त्याच्यातले
अगदी तुम्हाला आवडीचा असा कुठला भाग आहे? त्याच्यातलं म्हणजे आम्ही सगळ्या ज्या काही भारतीय कला, संस्कृती आणि वास्तुशैली तर आम्ही करतोच आहेत प्रमोट करताच. त्याच्यातनं. आणि सगळ्या ज्या काही चांगल्या परंपरा आहेत, तर त्या परंपरा आम्ही त्याच्यामार्फत हे करतो. आता लग्न, साखरपुडे, मुंजी हे तर होतच आहे. हं. लोकं राहायला येतात, दिवसभराच्या टूरला येतात. त्यांना आम्ही तिथे पारंपरिक पोशाख देतो. ते बरोबर. खूप छान पद्धतीने तिथे नटून-थटून फोटो काढतात, त्यांच्या आठवणी निर्माण करतात आणि तिथनं जातात. पण कला, संस्कृती, परंपरा जपण्याचं जे काम ही वास्तू करतीये, ते आमच्या दृष्टीने जास्ती महत्वाचं मोलाचं आहे. आहे असं मला वाटतं. कारण तिथे आम्ही आता गेल्या 4-5 वर्षामध्ये एक योगेश सोमण म्हणून तुम्हाला माहिती असतील दिग्दर्शक. त्यांनी तिथे ज्योती नावाची म्हणजे सावित्रीबाई फुल्यांच्या बरं. जीवनावर आधारित ज्योती नावाची शॉर्ट फिल्म केली. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. नंतर तिथे आम्ही पाचव्यांचं गाव नावाचं प्रदीप वैद्यांचं नाटक तिथे केलं. ते वाड्यातच घडणारं नाटक आहे. ते तिथे वाड्यात अनुभवायला लोकांना इतकं आवडलं, खरंय. की ते अशा गोष्टी भरपूर केल्या आम्ही. क्लासिकल संगीताच्या मैफिली केल्या भरपूर. आता नुकतीच राहुल नुकतेच राहुल देशपांडेंची मैफिल झाली. देशपांडेंचं. बरोबर. अगदी त्याच्या बरोबर. आधी त्याच्या आधी मंजुषा पाटील, नंतर शौनक अभिषेकी, विजय घाटे असे 4-5 पंडित तिथे येऊन, रघुनंदन पणशीकर अशी बरीच लोक येऊन तिथे गाऊन छान क्लासिकल, सेमी क्लासिकलचे कार्यक्रम आम्ही केले. तर हा जो प्रकार आहे, महेश टिळेकरांनी तिथे एबीपी माझा मार्फत 5 दिवसांची पारंपरिक दिवाळी दाखवली. अरे वाह! मराठी कारकांच्या समूह घेऊन म्हणजे त्यावेळेस वहिदा रेहमान, नंतर आशा पारेख आल्या होत्या आणि प्लस त्यांच्या मराठी तारका. त्यांनी 5 दिवस म्हणजे वसुधा बारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत भाऊबीजेपर्यंत. त्यांनी तिथे शूट केली आणि ती एबीपी माझानी 5 दिवसातनं 5 वेळा दाखवली. तर हे जे असे काही हे आहे की ज्याच्याने आपली संस्कृती लोकांपर्यंत जाते आहे, असे कार्यक्रम आम्हाला नक्कीच आवडतात. आता लग्न, साखरपुडे म्हणजे हा त्यांचा हे असतो. पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह तिथे आल्यानंतर बघायला मिळतो. आता मध्यंतरी सिद्धार्थ चांदेकरचं लग्न झालं तिथे, मिताली मयेकर. तर सगळे फिल्म इंडस्ट्रीतले जवळजवळ 60-70 मोठे कलाकार आत्ताचे आले होते. तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यातला जो आनंद आहे ना, तो खूप मोलाचा आहे. म्हणजे त्यातनं मिळणारे पैसे हा फार दुय्यम प्रकार आहे, खरंय. पण तो फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे जे पारंपरिक वेशभूषा तिथे अवेलेबल करून देताय किंवा पारंपरिक खेळ तिथे तुम्ही देताय लोकांना, खेळायला सांगताय. ह्याच्या मागे पण तुमचा अभ्यास होता का? म्हणजे शैलीमध्ये हो. तर अभ्यास असेलच, पण कुठे हो. काय ठेवायचं किंवा मला वाटतं पारंपरिक असंख्य तुमची भांडी वगैरे असं पण तुम्ही तिथे ठेवलेलं आहे. हो. जेणेकरून मग त्या सगळ्या गोष्टींचा पण तुम्ही अभ्यास केला. हो. म्हणजे मी कसं केलं, की वाडा बांधायचा आहे म्हटल्यानंतर नुसता वाडा नाही, तर तुम्हाला त्याची संस्कृती पुढे न्यायची आहे. हं. वाड्यातलं जे कल्चर होतं ते पुढे न्यायचं आहे. तर मी त्याची एक संकल्पना तयार केली. बरं. की तशा प्रकारे म्हणजे वाड्यांचा सगळा अभ्यास माझं लहानपण पण वाड्यातच गेलेलं आहे. प्लस मी हे वाडे जवळ-जवळ बरेच डेव्हलप केले होते. त्यामुळे लोकांशी संवाद, त्यांचा जे काही कार्यसुद्धा त्यांच्या वाड्यांमध्ये झालेली मी अटेंड केलेली आहे. त्याच्यामुळे मला माहिती होती की कशाप्रकारे ती लाईफस्टाईल होती. म्हणजे आपल्याला आठवतं की पूर्वी आपल्या आज्या वगैरे सुद्धा नऊवारी अगदी घालायच्या. आता ती नऊवारी घालणं ही फॅशन झाली आहे. फॅशन पुरतं घालतात. बाकी अदरवाईज काही नाही. पण हे पारंपरिक पोशाख हे आपल्या ऋतुमानानुसार म्हणजे उन्हाळा, अच्छा. पावसाळा ह्याच्यानुसार ते सगळे ठरवले गेले होते. वापरले जायचे. खाद्यपदार्थ हे सुद्धा आपल्या ऋतुमानानुसार ठरवले जायचे. तर त्या दृष्टीने मी ते सगळं प्लॅनिंग केलं. मी संकल्पनाच तयार केली, की तिथे आपण खेळायला पारंपरिक पोशाख घालायला पारंपरिक पोशाखच ठेवायचे. जेणेकरून लोकांना कारण तो कसं आहे तिथे आल्यानंतर तोच फील महत्वाचा आहे. बरोबर. तिथे आल्यानंतर तुम्ही जीन्स आणि टॉप घालून आलात, तर त्याचा फोटो छान वाटत नाही. तर त्याच्यामुळे पारंपरिक पोशाख तिथे ठेवणं गरजेचं होतं. खेळ हे त्यावेळेस सगळे म्हणजे सागरगोटे, भोवरे, पतंग हे जे खेळ होते, ते सगळे वाड्यांमध्ये, चाळींमध्ये खेळले जायचे. फक्त कसं झालं की गेल्या 20-25 वर्षात जे काही फ्लॅट संस्कृतीमध्ये बदल झाले, तर मुलांना पण बिचाऱ्यांना खेळायला जागा नाहीये.
हे सगळे खेळ लयाला गेलेत असं म्हणायला हरकत नाही दुर्दैवाने. तर ते आजच्या पिढीला कळावे हा सुद्धा त्याच्यामागे उद्देश होता. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा कळलं पाहिजे किंवा त्या त्यांच्या आई वडिलांना पण आम्ही सांगतो की तुम्ही मुलांना दाखवा हे खेळ कसे होते, खांब खांबोळी कसा होता, किल्ला कसा बनवायचा, आणि ह्या मुलांना कळलं पाहिजे की काय तिथे आल्यानंतर नुसतं मोबाईल हाच तुमचं सर्वस्व आहे असं नाहीये. तर त्या गोष्टी सुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे. मग चांगलं काय वाईट काय ते तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर वाढत्याच्या बघा पूर्वी काही पारंपरिक वृक्ष सगळे लावले, म्हणजे आम्ही जवळजवळ 135 प्रकारचे फुलझाडं आणि फळझाडं लावली. त्याच्यामध्ये सगळे जे महाराष्ट्रीयन वृक्ष आहेत ते, नंतर वाड्याच्या आजूबाजूला जाई जुई मोगरा, आबोली ही जी झाडं असायची, फळझाडं सगळी आंबा पेरू चिकू हे सगळे अशा प्रकारची फळझाडं लावलेली आहेत. तर तिथे तो तुम्हाला सगळा टोटल फीलच यायला पाहिजे. खाद्यपदार्थ सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारचे पाहिजेत. तिथे जर का तुम्ही पास्ता पिझ्झा पण अजून तरी तिथे आलेली तरुण मुलं जी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याची नाकं मुरडलेली नाही खाण्यावर, की कारण त्यांना सुद्धा आता थोड्याफार गोष्टी आता कोरोनामुळे ते लोकांना कळलंच आहे की परत आपल्याला जायला पाहिजे रूट्सला. की तर ते ह्या मुलांना कळतं हे फार महत्वाचं. तर अशी मी संकल्पना तयार केली वाडा बांधताना, आणि त्या संकल्पनेनुसार मी ते सगळं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही म्हणलात तसं तिथे जे पूर्वीचं जे स्वयंपाकघर होतं ते स्वयंपाकघरातली पितळी भांडी, जातं, उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, शिंकाळ्यामध्ये पूर्वी सगळे ठेवायचे. हा, तेव्हा नाही दूध दुधचं सुद्धा जाळीच्या कपाटामध्ये शिंकाळ्यामध्ये ठेवायचे. तर तेव्हा असं फ्रीज वगैरे काही प्रकार नव्हता, पण हे सगळं साठवणीचे जे काही डबे होते ते सगळे आहे, कढया, असं त्या तिथे आम्ही सगळं मांडणी केली त्याची. नंतर खोल्यांमध्ये सुद्धा तसंच इंटिरियर केलं की कुठेही हँगर बिंगर नाही किंवा असे वॉर्डरोब वगैरे प्रकार नाही. खुंट्या आहेत तिथे, खुंट्यांमुळे त्याचा एक लुक येतो. खिडक्या पण जुन्याच प्रकारच्या आहेत. हा सगळा तिथे डेस्क दिलेली आहेत आम्ही. डेस्क म्हणजे पूर्वीचे मेल, तिथे बोरू शाईनी तुम्ही लिहू शकता. डेस्कवर बोरू आणि दौत ठेवून आम्ही मुलांना तिथे लिहायला लावायचो. नंतर संध्याकाळच्या ज्या परवत असतात तिन्ही सांगायला म्हणायच्या, तर तिथे काही समजा ग्रुप्स आले तर आम्ही तिथे त्यांना संध्याकाळी आम्ही त्यांच्याबरोबर बसून परवता म्हणतो. त्याचा एक उद्देश असा आहे की ऍटलिस्ट आपण कुठेतरी हे नेऊन ठेवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने म्हटलं तर ही एक चळवळ आहे लोकांना पुन्हा आपल्या संस्कृतीकडे नेण्याची. तर त्याच्यात सक्सेस किती मिळतोय माहित नाही, कारण आपण खूप पुढे आलोय. कदाचित मागे फिरणं अवघड आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी सुवर्ण मध्ये साधता येईल असं वाटतं. सुवर्ण मध्ये साधता येतो. आणि तुम्ही तसं नाही म्हटलं तरी वर्षभरातले 2 दिवस जरी आपण असे राहू शकलो तरी मला वाटतं खूप आहे. तरी आपण आपल्या भूतकाळाशी कुठेतरी जोडले जाऊ. बरोबर. आणि आता याच्यात अजून एक सांगायचं म्हणजे की मला ही जी संकल्पना आहे मी तयार केलेली, त्या संकल्पनेला 2016 मध्ये मी भारत सरकारकडे ऍप्लिकेशन अर्ज केला की माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रात मराठा वास्तुशैलीवर बांधलेली वास्तू गेली 200 वर्षात झालेली नाहीये. आणि ही जी संकल्पना आहे टोटल, अशी संकल्पना कुठेच राबवली गेलेली नाहीये. आणि आमचे जे आर्किटेक्ट आहेत डॉक्टर अविनाश सोनी, त्यांचं मराठा वास्तुशैलीवर डबल PhD आहे. खूप प्रचंड अभ्यास आहे त्यांचा, अत्यंत. म्हणजे केवळ त्यांच्यामुळे ही वास्तू उभी राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप म्हणजे प्रचंड अभ्यास आहे. तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं की त्यांना माहिती होतं की अशा प्रकारची वास्तू उभी राहिलेली नाही. मग त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मी भारत सरकारला अर्ज केला की IP राईट्ससाठी, म्हणजे बौद्धिक स्वामित्व हक्कांसाठी. 2016 साली मला बौद्धिक स्वामित्व हक्क मिळाले डेपेवाड्याच्या वास्तूला, जी मराठा वास्तुशैलीवर आधारित 200 वर्षात उभी राहिलेली पहिली वास्तू आहे, अशी त्याची ओळख मिळाली. 2018 साली
भारतातली पहिली नव्याने बांधलेली वास्तू ही भारतीय कला संस्कृती आणि परंपरा वास्तुरचना आहे असं कडायला राईट्स मिळालेलं आहे स्वामीचा. त्यामुळे तो एक अजून त्याच्यातला एक चांगला हे झालाय की ढेपेवाडा एक युनिकनेस त्याचा एक युनिकनेस झालाय, अजून खरंय. पण आज जेव्हा ढेपेवाड्यात राहून जातात लोक, तेव्हा कोणी तुमच्यापाशी अशी विचारणा करताय का की आम्हालाही असा वाडा आता पुन्हा बांधून द्या? म्हणजे अगदी भर वस्तीत पुण्यामध्ये काही लोकांकडे अशी जागा आहे, पण ह्या स्थापत्यशैलीचं कोणी फॉलो करायचा प्रयत्न करताय का पुन्हा? खूप लोक विचारतात. गेले 4-5 वर्षामध्ये खूप लोक, पण त्याला कसं आहे, त्याला खूप चिकाटी लागते. म्हणजे वाटतं मनातून लोकांना भरपूर किंवा नाही आम्हाला करायचं आहे, पण शेवटी सगळा प्रश्न जो येतो तो आर्थिक याच्यासाठी येतो आणि त्याला जी काही चिकाटी लागते. आता कसं आहे की वाडा हा म्हटलं तर तो एका कुटुंबासाठी उपयोगाचा नाही. नाही, बरोबर आहे. मला सुद्धा मी जर का हे माझ्याकडे एकच पर्याय होता वाडा. मला वाडा न्यायचा तर होता लोकांपर्यंत. माझ्याकडे एकच पर्याय होता की तो म्हणजे पर्यटनाचा. कारण मी माझ्या स्वतःसाठी बांधलं असतं तर आमचं चौघांचं कुटुंब आहे, 6 जणांचं, म्हणजे माझे आई वडील. तर आम्ही काय मेंटेन कसं करणार आणि काय वर्ष 2 वर्ष नातेवाईक येऊन जाणार किंवा मित्रमंडळी येऊन जाणार, छान म्हणणार, पुढे काय? तर हा जास्ती लोकांपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. मग अशा वेळेस आपल्याला अजून जर का लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर पर्यटन हा बेस धरूनच जर का समजा आपण डिझाईन केलं तर तो जाऊ शकतो. अशा रीतीने मी तो डिझाईन केला. म्हणून बरं. ते आता फिजिबल झाली आहे ती. म्हणजे आता ऑपरेट करणं किंवा त्याचा मेंटेनन्स Maintenance, हां. ह्यूज आहे. खरंय. खूप मेंटेनन्स आहे. कारण सगळं पॉलिशचं हे असतं. फर्निचर पॉलिशचं आहे, लाकडी काम आहे सगळं. तर ह्या लोकांना ज्यांना वाडा बांधायचा इच्छा असते तर मला मी कायम वेलकम करतो की तुम्ही या नक्की, मी हे करतो. पण 1, 2, 3, 4 फोन झाल्यानंतर ते लुप्त होतात. की हा पांढरा हत्ती आहे. ते सोपं नाही आहे हे करणं. आणि आता डे बाय डे लाकूड मिळत नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या काही करणं हे ते सगळं सोपं नाही आहे. सोपं नाही राहिलं. चिकाटीचं काम आहे. आणि जर का समजा एक जॉईंट फॅमिली असेल, त्यांनी बांधला तर ते परवडणार आहे. अदरवाईज टुरिझम आणि हेरिटेज साईट असं ठेवून आपण जर ते त्याचं जाऊन तिथे एन्जॉय करणं हेच जास्त मला वाटतं सुयोग्य ठरेल. ते तुम- जास्ती म्हणजे आणि इंडिव्हिज्युअली कोणी बांधला तरी आणि त्यांनी जरी टुरिझम केलं तरी ते ढेपेवाड्यासारखंच आहे. त्याची गणितं बसत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना मी ती गणितं पण सांगतो की तुम्ही याच्यातनं रेव्हेन्यू कलेक्शन बघा आणि त्याचा मेंटेनन्स बघा. म्हणजे ते काय म्हणतात ना, याचं प्रमाण नेहमी व्यस्त असेल. हे मला माहिती होतं. तुम्हाला पण मी आयडिया देतो. तुमची जर का तयारी असेल तर तुम्ही करा. आणि जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही जेव्हा हे बांधलं आणि तुम्हाला कळलं की याचा मेंटेनन्स आपल्याला काही अंशी तरी टुरिझम मार्फतच करता येईल, तसंच काही अशी घरं आहेत, अगदी जुने वाडे नाही म्हणता येणार, पण कोकणात आहेत, तळ कोकणात आहेत, ज्यांना जर तिथले जे काही यूथ लोक आहेत, यंग लोक आहेत, त्यांना जर त्यांच्या वास्तूच्या अशा पद्धतीने MTDC मार्फत किंवा टुरिझमसाठी डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला थोडी गाईडलाईन काय देता येईल त्यांना? बरेचसे लोक करतायत सुद्धा आता कोकणामध्ये असो किंवा महाराष्ट्रभर. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी वाडा नाव देऊन बऱ्याच ठिकाणी चालू आहे. त्याचं जे स्वरूप आहे हरकत नाही करायला, परंतु जुन्या वास्तू ज्या आहेत ना त्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे की त्याचा मेंटेनन्स तुम्हाला करता आला पाहिजे. बरोबर. दुसरं असं आहे की तुम्ही जेव्हा टुरिझम करता तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुमची स्वच्छता. हां. तुम्हाला त्यांना फूड प्रॉपर देता येणं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. नुसतं तुम्ही वाडा छान बांधला किंवा वाडा नुसता उभा केलात तर तसं नाही उपयोगाचं. तुम्हाला लोकांना, प्रत्येक येणाऱ्या माणसाला तुमचं ती वास्तू नवीनच दिसली पाहिजे. आता आज आम्हाला सगळ्या गोष्टी ह्या खूप अट्टाहासाने करायला लागतात. म्हणजे नुसतं वाडा बांधून मी मोकळा नाही झालेलो. तर तिथे दरवर्षी सगळं पॉलिशिंग, पेंटिंग, सगळा जो मेंटेनन्स तो करणं भाग पडतं. कारण जो माणूस पैसे देऊन घेतो त्याला तुम्हाला पूर्ण रिटर्न देता आले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ही गोष्ट महत्वाची आहे. दुसरं म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जो काही आता तुमची जी वास्तू असेल जुनी, त्या वास्तूमधला डेव्हलपमेंटचा खर्च
मग त्याची इन्व्हेस्टमेंट अजून, त्याचा सेटअप लावण्यासाठीचा खर्च, हे सगळ्यांचं गणित आधी मांडणं फार महत्वाचं आहे. प्लॅनिंग गरजेचं आहे. तुम्ही टुरिझम द्या आणि टुरिझम देताना मात्र त्याची फिजिबिलिटी फार महत्वाची आहे आणि कस्टमरची आवड, कस्टमरला आज काय पाहिजे, म्हणजे तुमच्या ग्राहकाला काय पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याला स्वच्छता तर लागतेच, त्याला जेवण चांगलं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देता आल्या पाहिजे. पण तरी सुद्धा तुम्ही मगाशी म्हणलात तसं कस्टमरला काय पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जसं जेवण म्हणता ना, की ढेपेवाड्यामध्ये पास्ता पिझ्झा हे देऊन काही बरोबर वाटणार नाही. त्यामुळे काही ठोकताळे नियम ठेवणं हे पण गरजेचं आहे. नाहीतर हो. त्या वास्तूच्या महत्व राहत नाही त्या वास्तूचं. नाही, नाही. आता म्हणजे मला मी तुम्हाला सांगतो ढेपेवाड्यामध्ये जेव्हा चालू करायचं होतं, आता माझं तर गणित सगळं बिघडलेलं होतं, आर्थिक गणित. तर माझे मित्र बरेचसे जे होते, ते म्हणजे अरे तू हा विलासी स्वरूपातच चालव. विलासी स्वरूपात म्हणजे कसं, म्हणजे तू दारू आणि नॉनव्हेज वगैरे चालू ठेव. हा. कारण का, कारण लोकांना आता लोकांचा माइंडसेट तोच आहे की बाहेर गेल्यानंतर दारू पाहिजे स्वच्छंदी आणि वागायचं, हे बरोबर आहे. पाहिजे. हा. तर मी म्हटलं अरे नाही, मी माझ्या संकल्पनेशी मी प्रतारणा करू शकत नाही. की मला मी ज्या ज्या सेंटिमेंट्सनी हे बांधलेलं आहे, मला जर का संस्कृती प्रमोट करायची आहे, भले त्यावेळेस संस्कृतीमध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडत असतील, वाड्यांमध्ये सुद्धा चांगल्या वाईट गोष्टी घडत असतील, पण आपण प्रमोट करताना चांगलंच करायचं. चांगलंच प्रमोट करायचं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही बाबा, मी असं काही नाही करू शकणार की मला मला बाय हुक और क्रूक मला पैसे नाही कमवायचे याच्यात. म्हणजे पैसे कमवण्यासाठी ते केलेलंच नाही. मी त्या प्रकारचे सेंटिमेंट्स टाकलेत, तर ते सेंटिमेंट्स लोकांपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर म्हणून मग मी त्यावेळेस नाही हे केलं. आणि मला तेव्हा खरं भीती वाटत होती की खरंच हे म्हणतात त्याप्रमाणे जर काय नाही चाललं तर काय, कारण एकतर प्युअर व्हेज आणि बाकी नाही काही गोष्टी पारंपरिक सगळं. पारंपरिक. म्हटलं हे लोकांना नाही आवडलं. आमच्या मानसिक गोष्टी मानसिक आम्ही खूप त्यावेळेस अनस्टेबल होतो, म्हणजे मी आणि मिसेस. कारण आम्ही सगळं आमचं तन मन धन सगळं त्याच्यात सर्वस्व अर्पण केलेलं होतं. आणि जर का समजा अशा वेळेस ते चाललं नसतं तर आम्ही कदाचित खूप अडचणीत येऊ शकलो असतो. पण आता इतिहास घडलाय, म्हणजे ढेपेवाड्याने खरं म्हणलं तर इतिहास घडवलाय. इतिहास घडवलाय, खरंय. पण म्हणजे प्रत्येक वेळेला तडजोड केलीच पाहिजे असं काही नाहीये. जसं तुम्ही म्हणलात ते मित्रांनी सांगितलं म्हणून तुम्ही वावत नाही गेलात. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर अटल राहिलात, की नाही मला ह्याच पद्धतीने त्याच्यामधनं चांगले व्हायब्रेशन्स येणं फार गरजेचं होतं. आणि आज जेव्हा इतके समारंभ तुमच्या इथे झालेले, इतके शूटिंग झालेले आहेत, त्याच्यातल्या आठवणीतल्या एखाद्या प्रतिक्रिया सांगता येईल? समारंभांच्या म्हणजे आता जवळजवळ 3 जणांनी, म्हणजे 3 जी जोडपी अशी होती की त्याची हॅलो हॅलो, ऐकू येतंय? हॅलो हॅलो. हॅलो येतोय आवाज? हो हो, हा, आवाज गेला होता. येतोय येतोय. तर त्याच्यात 3 जोडपी अशी होती की जी इंडो अमेरिकन, इंडो जर्मन, हो. नंतर अशी होती की ज्यांची म्हणजे नवरे तिकडचे बरं का, NRI नाही, अमेरिकन नवरा. अमेरिकनच. ओके. हा, जर्मन नवरा. तर ती सगळे त्या तिघांचं असं जी लग्न झाली, त्या लग्नांमध्ये जसं पूर्वी वऱ्हाड निघालंय लंडनला नावाचा कार्यक्रम होता ना, तसं वऱ्हाड आलंय ढेपेवाड्याला, अशी ती तिन्ही वऱ्हाड आली होती. आणि त्या तिन्ही वऱ्हाड्यांनी ढेपेवाडा इतका सुंदर एन्जॉय केला, म्हणजे आपल्या सगळ्या रिच्युअल्स, म्हणजे मी म्हणेन कदाचित आपण लोकांनी बऱ्याचशा गोष्टी सोडून दिलेल्या आहेत दुर्दैवाने, पण त्यांनी सगळ्या रिच्युअल्स अतिशय व्यवस्थितपणे पार पाडल्या आणि त्यांनी आनंदाने केल्या सगळ्या. कुठेही असं नाही, कुठे नाव ठेवणं नाही, उलट सगळ्या गोष्टींचं ॲप्रिसिएशन. माझ्याकडे त्यांचे व्हिडिओज आहेत. त्या लोकांनी चप्पल बाहेर काढल्यापासून, कारण त्यांच्याकडे तर घरात चप्पलांची सवय आहे, आपल्याकडे आत्ता आली आहे, पण चप्पल बाहेर काढण्यापासून जेवायला बसण्यापर्यंत व्यवस्थित पाठ चौरंगावर अति सुंदर त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. नंतर दुसरं, जॅपनीज लोक आले होते तिथे, जपानचे.
तर ती अशी सगळे यंगस्टर्स होती. त्यांनी सुद्धा त्यावेळेस जवळ-जवळ 25 एक लोकं होते. तर त्यांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचा प्रोग्राम होता आणि ढेपेवाडा पूर्णपणे एन्जॉय केला. सगळे पारंपरिक पोशाख, पुन्हा तसं म्हणलं तसं आणखी संस्कृतचे विद्यार्थी होते ॲक्चुअली. बर तिथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत शिकत होते. तर त्यांनी सुद्धा फक्त त्यांना कसं आहे की त्यांना सकाळपासून ॲक्टिव्ह म्हणजे अगदी पूर्ण टाईम टू टाईम काय-काय आम्ही करणार आहोत त्याचा सगळा प्रोग्राम त्यांना द्यायला लागला आम्हाला. किंवा ह्या 7:30 अरायव्हल असं ते सगळं जेवण किती वाजता. तर त्यांनी सगळं म्हणजे ते अथर्वशीर्ष म्हणलं त्यांनी. मला इतकं छान वाटलं. जॅपनीज विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष म्हणणं हे आज खूप म्हणजे त्या वास्तूला सुद्धा एक तिथे जेव्हा काही अशी हे होतात किंवा मंत्र म्हटले जातात तर ते कुठल्याही त्याला त्याची व्हायब्रेशन्स वास्तूमध्ये जातातच. जातात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या छान अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत आणि बरेच आता कलाकार येतात, बरेचसे राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक येतात. सगळ्यांचे अप्रिसिएशन्स असतात. आणि आजी आजोबांचं कसं असतं? जेव्हा वयस्कर आजी आजोबा येतात त्यांना बहुतेक तुम्ही भूतकाळात अगदी घेऊनच जाता. हो. आजी आजोबा आले की त्यांना त्यांचं कुठेतरी कनेक्ट वाड्याशी असतो. ते त्यांच्या वाड्यांमध्ये जातात. म्हणजे माझ्या एक ओळखीतल्या आहेत. तर त्या सगळ्या आज्या तिथे आल्या होत्या. आजी आजोबा त्यांचे ग्रुप आले होते. तर त्या इतक्या खुश होत्या. त्या म्हणल्या तुम्ही आहे ना आम्हाला परत माहेरी नेऊन आणलं. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खरंच. लोकांना तिथे काहीतरी मिळणं किंवा काहीतरी सापडणं ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरंच हे खरंच महत्वाचं आहे. आणि तुमच्या स्टाफ बद्दल पण आम्ही ऐकलेलं आहे की अतिशय मृदू हंबल आहेत. तर त्यांना पण आपुलकी वाटते का तुमचा वचक आहे? कसं आहे की त्यांना इतके ते छान पद्धतीने आदरातिथ्य करतात? नाही कसं आहे की त्याच्यात त्यांना ग्रूमिंग तसं केलेलं आहे त्यांचं की मुळात ते स्वतः सगळे मी व्यवस्थित स्टाफ शोधूनच घेतला. म्हणजे त्यांच्यातले गुण मुळातले ते आहेतच. पण आमचं सांगणं असतं, आम्ही जेव्हा तिथे जातो, आता कसं आहे की हे सगळं त्यांना अंगवळणी पाडायला आम्हाला बराच काळ वेळ गेला. द्यायला लागला. कारण एक मी म्हणेन की एक 7-8 महिने, वर्षभराचा काळ गेला. कारण कसं आहे त्यांना हॉटेल इंडस्ट्री म्हणून ते शेवटी कसं आहे की ते लोकं बघायचे हॉटेल इंडस्ट्री म्हणून. पण ते त्याच्यातलेच आहेत ना बिझनेस ह्याच्यातले. तर त्यांना म्हटलं तसं नाही. आपल्याला असं पाहिजे की हा वाडा आहे आणि वाड्यामध्ये इथे आल्यानंतर त्यांना कुठेही कमर्शियल फील येता कामा नये. बरोबर. त्यांना घरी आल्यासारखं वाटायला पाहिजे. हा अट्टहास पहिल्यापासून आम्ही ठेवलेला आहे तिथे. त्याच्यामुळे त्यांना ते सांगतो की नाही वाड्यामध्ये आपली जी परंपरा होती, आपली जी संस्कृती होती, ती लोकांना वेलकम करण्याची संस्कृती आहे वाड्यांमधली. फ्लॅटमध्ये नाही आता ती. हं. तर वाड्यांमधली संस्कृती तशी होती आणि ती तशीच आपल्याला पुढे न्यायची आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही वागा आणि अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथे तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन आर्थिक किंवा हे करू नका. किंवा मला हे एवढं देतंय म्हणजे एवढंच असं नाही. तर जे काय असेल ते सरळ हाताने द्या तुम्ही. म्हणजे जो माणूस तिथे आल्यावर आनंदी व्हायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. लग्न समारंभ किंवा मुंज किंवा शूटिंग्स या दरम्यान सतत तुम्ही दोघं तिथे हजर असता? नाही. अशी आम्हाला गरज तिथे आता हजर वाटत राहणं नाही. आता नाही. गरज नाही. वाटत नाहीये. सुरुवातीला आम्ही असायचो. पण आता तसं एवढं जाणं होत नाही. याचं कारण काय अगदी महत्त्वाची शूट्स असतील तर आम्ही जातो. आता क्लासिकलची शूटिंग होती. राहुल देशपांडे, मंजुषा पाटील वगैरे सगळ्यांचं आम्ही गेलोय. पण लग्न समारंभाला सुद्धा आता आम्ही याला गेलो. कारण कसं होतं आम्हाला बॅक ऑफिस खूप काम करायला लागतं. बरं. कारण कुठलंही आता तुम्हाला माहिती असेल म्हणजे लग्न कार्य पार पडणं हे एक दिव्य असतं. खरंय. त्याच्यामुळे आम्हाला आणि कसं आहे आम्हाला सगळं इथनं इथनं न्यावं लागतंय. म्हणजे इथनं नेतो आम्ही सगळं. म्हणजे अगदी काडीपासून कोथिंबीर, मिरच्या सगळं इथनं. तर आम्हाला ह्या गोष्टींचं खूप काळजी घ्यायला लागते की
तिथे जर का समजा काही गोष्ट कमी पडली तर आम्हाला पटकन इकडनं पाठवायला लागतं. अशासाठी आम्हाला बॅक ऑफिस लागतं. म्हणून आम्ही इथनं सगळं मॅनेज करतो आणि तिथे त्यांना सगळ्यांना जे काय लोक असतील ते व्यवस्थित हँडल करतात. अदरवाईज मग आता हे एखाद दुसरं लग्न असेल तर आम्ही जातो, एखाद दुसरं ओळखीतलं लग्न असेल. अदरवाईज कारण हे कसं आहे की तिथे जाऊन परत समजा काही राहिलं आणि अडचण आली तर आयत्या वेळेस प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही इथे थांबतो. आणि दुसरं म्हणजे कसं होतं की आता आम्ही तिथे गेलो की त्या वऱ्हाडींना आमच्याशीच बोलायचं असतं. हा पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही गेलो सेलिब्रिटीचा फोकस बदलतो. डेप्यांकडे हा जातो. हा बर. सुरुवातीला आम्ही काही लग्न अटेंड केली कारण तेव्हा अगदीच आम्हाला पण कळायचं होतं की कशा प्रकारे काय काय अडचणी येतात बाबा अडचणी काय किंवा येतात. काय हे येतात. म्हणून आम्ही जायचो. पण मग त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे हे सगळे त्यांना सोडून आमच्याशीच गप्पा मारतात, काय तुम्हाला कसं सुचलं, छान आहे. मग ते असं मला ऑकवर्ड होतं की असं असं नको वाटतं किंवा ठीक आहे तुम्ही तुमचं आहे ते एन्जॉय करा ना, नाही का. म्हणून आम्ही शक्यतो जात नाही. संपूर्ण वास्तूमध्ये एका वेळेला किती लोक राहू शकतात? त्यावेळेला 80 लोक राहू शकतात. 80 लोक. 60 ते 80, 60 to 80. 60 ते 80. पण आता काय काही लोकांना वाडा म्हणलं की ते मोकळेपणाने राहतात. मोकळे राहतात. ते म्हणतात आम्हाला अंगणात पण गाड्या टाकून द्या. त्याचा मध्यंतरी मर्सिडीज बेंचच्या एक हे टॉप ऑफिशियल आहे. त्यांच्या मुलीचं लग्न झालं. तर त्यांची सगळी टीम आली. मर्सिडीज बेंचची टीम आली होती. तर आम्हाला वाटतं की अरे हे तर एवढे मोठे सगळे ऑफिसर्स वगैरे आहेत आणि आपण कसं काय हे करायचं. त्यांना सांगितलं नाही सर तुम्ही आहे ना 40 ते 50 लोक तुम्ही कम्फर्टेबली राहू शकाल त्यापेक्षा नाही. त्यामुळे कशाला तुम्ही आम्हाला इथे गाड्या टाकतो चौकात आम्ही राहू आणि 100 लोक इथे. हे आम्हाला आश्चर्य वाटलं. असं आहे मनमोकळेपणाने काही लोक राहणारे असतात पण 60 लोक कम्फर्टेबल. इतक्या छान आठवणी तुमच्या. मला वाटतं आम्ही पण तुम्हाला एकदा थोडंसं भूतकाळात घेऊन गेलो आहे. तुम्ही कुठून सुरुवात केली, स्क्रॅच पासून सुरू करून आज कुठे येऊन तुम्ही थांबलेला आहात. इतकं निवांतपणे आज तुम्ही तिथल्या खिडक्यांमधनं मला वाटतं तिकोनागड आता शांतपणे बघू शकाल. एक असा वेळ होती जेव्हा तुम्हाला नाही जमलं ते. खूप टेन्शन्स असतील, खूप आर्थिक म्हणजे तुम्हाला अडचणी आल्याच नाही म्हणलं तरी. पण तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना जाणून दिलं की पॅशन जेव्हा असते मनात तेव्हा किती अडचण आली आणि ऑफकोर्स घरातला सगळ्यांचा पाठिंबाही लागतो त्याच्यामध्ये. मैत्रिणींचा पाठिंबा लागतो. संपूर्ण समाजाचा एक कुठेतरी असतो वाटा या सगळ्यांमध्ये. पण स्वतःची जिद्द खूप महत्वाची आहे आणि ती जिद्द तुम्ही बाळगलीत आणि आज या स्थितीत येऊन पोहोचलेला आहात की तुम्ही एका हेरिटेज वास्तूचे मालक आहात आणि अनेक लोकांना आनंद देताय. आनंदाचे क्षण तुम्ही त्यांसाठी उभे करताय आणि ह्या सगळ्या आठवणी तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्यात त्याच्यासाठी आमचे मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि इच्छा आहेच पुन्हा कधीतरी आपण स्वच्छंदेच्या संपूर्ण टीमला तुमच्या ढेपेवाड्यामध्ये घेऊन येऊ आणि पुन्हा तिथे एकदा तुमचा संपूर्ण इंटरव्ह्यू छान पद्धतीने घेऊया. अशा बघूया. हा लॉकडाऊन संपला नक्की प्रयत्न करूया. तुमच्या या संपूर्ण प्रकल्पात तुमच्या मिसेसचा खारीचा नाही मोठाच वाटा आहे म्हणलं पाहिजे आणि बाकीच्या संपूर्ण फॅमिलीनी पण तुम्हाला भरपूर पाठिंबा दिलाय. आम्हाला जमलं तर ताईंशी पण थोडा बोलता येईल. नितीन ढेपेंची आहात तुम्ही अर्धांगिनी आणि संपूर्णपणे आज ताग्यात नितीननी हे एक्सेप्ट केलेलं आहे की त्यांनी जे काही स्वप्न पाहिलं ते पूर्णत्वास नेण्यात तुमचा तेवढाच सहभाग आहे. त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता तुम्ही अर्धांगिनी हा शब्द वापरलेला आहे तर आणि आपली ते परंपरा आहे ह्याच्यामध्ये की आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या पतीला जेव्हा आपण स्वीकारतो पहिल्यापासनं तेव्हा त्याच्या प्रत्येक यश आणि अपयशामध्ये अर्धांगिनी असतोच. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक यशामध्ये सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. म्हणजे हे लहानपणापासून शिकवलं गेलेलं होतं. पण त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं रादर त्याचे पहिल्यापासूनचे जे प्रोजेक्ट आहेत त्याचे त्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मी बरोबर होतेच कारण मी ऑफिसमध्ये पण असतेच. आणखीन पार्टनर पण आहे मी. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत बरोबर असते. त्यांचा हा मोठेपणा आहे की ते मला क्रेडिट तेवढंच देत आहे. पण मला असं वाटतं मी फार काही वेगळं केलेलं आहे असं नाही. पण फक्त ह्याला सपोर्ट करत राहणं खंबीरपणे एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणखीन त्याचा अनुभव म्हणजे खरोखरच आम्ही घेतला
की प्रत्येक ठिकाणी आम्हाला आम्हाला जे पाहिजे होतं आम्हाला, कारण आम्ही ते स्वप्न असं बघितलेलंच होतं आणि आम्हाला असं म्हणते, कारण आम्ही दोघंही जण त्याच्यातलं पार्ट आहोत, पण त्यांचं स्वप्न जास्त मोठं होतं. मी फक्त मागे होते थोडीशी. पण हा अगदी अनुभव आला, की तुम्ही खूप मनापासून एखाद्या गोष्टीचं इच्छा धरली, स्वप्न धरलं, तर तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी खूप मदतीचे हात आपोआप येतात. अगदी खरंय, कारण आपण ह्याला थेअरी ऑफ अबंडन्स म्हणतो, की आपण जेव्हा मनापासून एखादी गोष्ट मागतो, तेव्हा द एंटायर युनिव्हर्स स्टँड्स बाय यू असं म्हटलं जातं. आणि खरोखरच त्याची प्रचिती बरोबर. तुम्हाला आलेली आहे. कारण नितीन म्हणतात तसं आर्थिक अडचणी आल्या, बांधकामात हो. अडचणी आल्यानंतर काही अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण अडचणी तुम्हाला येत असणार. अजूनही येत असतील. पण खंबीरपणे तुम्ही दोघांना हो. एकमेकांना साथ देऊन उभे असल्यामुळे त्या अडचणी वाटत नसतील. ते पण आनंदाचे क्षण असतात, शिकण्याचे क्षण असतात. तुम्हाला आज तागत हो. त्याच्यातली कुठली प्रतिक्रिया आठवतीये किंवा तुम्ही कुठला तो क्षण एन्जॉय केला ढेपेवाड्यामध्ये? म्हणजे ज्या दिवशी कदाचित वास्तू पूर्ण झाली आणि तुम्ही असे सौभाग्यवती म्हणून उभे होतात पूजेचं ताट घेऊन, मला वाटतं तो सगळ्यात तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असाल. तो परिपूर्णतेचा क्षण होता. की आपण बघितलेलं स्वप्न इथे साकार झालेलं आहे. आणखीन म्हणजे इतक्या ह्याच्यावर अडचणींनी मी सारखं म्हणणार नाही, कारण त्या सुद्धा हँडल करताना आणि हे करताना एक वेगळी मजा होती. मजा होती. वेगळं होतं. पण जेव्हा खरोखरच गृहप्रवेशाचा जेव्हा वेळ होती, पाऊल आत टाकताना जो तो परिपूर्णतेचा क्षण होता, तो खूपच सुंदर होता. त्याच्यानंतरही अनेक क्षण आहेत, की वेगवेगळे दिग्गज कलाकार म्हणा किंवा अनेक व्यक्ती जेव्हा येऊन भेटतात आणि नुसतं भेटतात नाही, तर जेव्हा त्या वस्तूचं कौतुक करतात किंवा तिथल्या गोष्टींबद्दलची पॉझिटिव्हिटी वगैरे बद्दल बोलतात, तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं, की आपण जे काही केलेलं आहे मनापासनं, ते लोकांच्या पर्सनतीत सुद्धा उतरतं आहे. अगदी एखाद्या आईला जेव्हा आपल्या लेकराचं कौतुक होतं तशाच पद्धतीचं आहे. इट्स युअर बेबी. त्यामुळे हां, अगदी, तुम्हाला अगदी. अगदी मला वाटत नाही की आनंदाश्रू तुमच्या अनावरच वाहत असणार प्रत्येक वेळेला. अगदी नव्याने प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्यासाठी येत असणार आहे. हो. पण इथे आर्थिक किंवा बांधकाम ह्याच्यात तर तुम्ही सांभाळताच. पण स्वयंपाक किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ह्या तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांचं हँडल कसं करता? त्याच्यासाठी आमचा जो सगळा जो स्टाफ आहे त्याचं मी कौतुक करेन. अगदी सुरुवातीला मला मी अगदी म्हणजे रोजच्या दिवसाचा मेनू त्यांना बनवून देत होते, की याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करायचं नाही. मी सांगते तसं, तसं, तसं करा. पण पहिल्या एक 2-3 महिने किंवा 6 महिने म्हणू आपण, मी असं केल्यानंतर त्यांच्यावर एक विश्वास निर्माण झाला, की नाही हे व्यवस्थित करतील, हे करतील. मग आता मला फार बघायला लागत नाही. कारण टीम स्ट्रॉंग झालेली आहे. खरोखरच आहे. म्हणजे इतकं आणि तुम्ही मला वाटतं खूप मायेने त्यांना सगळ्यांना शिकवलेलं आहे. कारण मी मगाशी नितीनशी पण बोलले, तुमच्या स्टाफचं पण भरभरून कौतुक होतं. वास्तूचं तर हो. होतंच, पण तिथे नांदणारे, काम करणारा स्टाफ जर चांगला नसेल, तर आपल्याला ते आनंद तो मिळत नाही. पण तुम्ही त्यांच्यावर पण मायेची पाखरण केलेली आहे. कसं आहे, ढेपेवाडा निर्मिती हा वेगळा पार्ट आहे. पण ढेपेवाडा हा चालू ठेवणं आणि लोकांच्या पसंतीस उतरणं हे सगळं टीमवर्क आहे. बरोबर. आणि ही टीम आमची जोपर्यंत एकमेकांशी छान बांधलेली राहणार आहे, तरच ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहे, पसंतीस उतरणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ढेपेवाडीच्या वाटचालीमध्ये निश्चितच आमच्या टीमचा पण तेवढाच सहभाग आहे. इतकं छान वाटतंय की तुम्ही संपूर्ण टीमला कौतुक करताय, कारण टीमवर्क आहेच, प्रश्नच नाही. कुठल्याही छोट्या कामात पण आपलं टीमवर्क असणं, अगदी दोघांची का होईना, पण टीम असणं गरजेचं असतं. एकमेकांना तेवढाच आधार असतो आणि तो आधार तुम्ही अगदी समर्थपणे एकमेकांना देत आहात. आणि पुढची तुमची स्वप्न काय आहेत? पुन्हा अजून एखादा ढेपेवाडा उभा करायचा आहे? नाही आता ह्याच्यातून जरा सावरतोय ह्या स्वप्नातून. स्वप्न बरीच आहेत. ती कशी पूर्ण द्यायची याच्यासाठी थोडासा आता वेळ घेणार आहे. आणि यू डिझर्व इट. कारण इतके महिने तुम्ही त्याच्या मागे राबलायत. आत्ता नाही, पण काही एक वर्षांपूर्वी अनेक महिने तुम्ही असे काढलेले असणार आहेत, ज्याच्यात कदाचित रात्रीची झोप पण तुम्हाला धड मिळालेली नसणार आहे. त्यामुळे आता निवांत क्षण तुमचे एन्जॉय करायची वेळ आलेली आहे आणि तुमच्या वास्तूमध्ये आम्ही ते क्षण अनुभवावेत ही आमची पण इच्छा आहे. नक्की, नक्की. सगळ्यांना आमंत्रण आहे.
पण नाही, तुमची जी काही संकल्पना आहे आणि नऊवारी साडीमध्ये तुम्ही जितक्या छान दिसता तितकीच तुमची वास्तू पण छान दिसत असते आणि ती वास्तू आम्हालाही इतकी इतकी पॉझिटिव्हिटी देऊन जाते. फक्त आम्ही प्रत्यक्ष न येऊन सुद्धा जेव्हा आम्ही त्यांचे फक्त चित्र बघतो किंवा व्हिडिओज बघतो YouTubeवर, त्याच्यातनं सुद्धा असं जाणवतं की आपलं आजोळ खरंच कुठेतरी आहे अजूनही आणि जाऊन आपल्याला तिथे एक दिवस का होईना रमता येणार आहे. त्याच्यासाठी तुमचं आणि नितीनचं मनःपूर्वक धन्यवाद, की आमची स्वप्न तुम्ही पण पाहिलीत आणि तुम्ही ती खरी उतरवलीत आमच्यासाठी. त्यामुळे जसं म्हटलं, संपूर्ण टीम म्हणजे तुमच्या घरातली टीम पण तेवढीच महत्त्वपूर्ण असते. फक्त कामाच्या जागेची टीम नाही, पण घरातले सगळे आणि अगदी लहानपणापासून आई-वडिलांनी दिलेले संस्कार आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि आपली भारतीय परंपरा तीच आपल्याला शिकवते, की इतकी सुंदर संस्कृती आपण जर जोपासली, तर आता आपण मोबाईल आणि बाहेर पाश्चात्य संस्कृती आपल्यावर किती अधिराज्य गाजवते, हे जे काही सगळं म्हणतो, ते होणार नाही. सुरुवात नाही मात्र होणार. आपण केली पाहिजे आणि ती सुरुवात तुम्ही आमच्यासाठी करून दिलेली आहे. पुन्हा ढेपेवाडा आम्ही उभं करू असं नाही, पण म्हणलं ना, आमच्या मुलांना आम्ही जेव्हा घेऊन येऊ तिथे, त्यांनाच कुठेतरी आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायला लागेल. नक्की, नक्की. आणि तसं घडतंय म्हणजे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, की आम्ही सुरुवातीला काही मित्रांच्या मुलांना घेऊन गेलो. तर त्यांना सांगितलं होतं, की आमंत्रण केलं होतं, की तुम्ही या सगळ्या मुलांना जरूर घेऊन या. सुरुवात अगदी होती सुरुवात. तर त्यावेळेस त्यांनी मुलांना सांगितलं, की आपल्याला वाड्यात जायचंय. तर ती म्हणली, "व्हॉट इस वाडा?" बरं का. आता ते कसे त्या मुलांना माहितीच नाही ना. मग तिथे आले ते. आल्यानंतर सगळे एकमेकांच्या स्वतःच्या मोबाईलमध्येच हे होते. कोणाशी कनेक्ट नाही का, काही नाही, काही नाही. मग साधारण 1 तास, दीड तास, 2 तास गेला. मी सगळे जुने खेळ काढले. त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं आणि इन्व्हॉल्व केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा निघायची वेळ आली, ते आई-बाबांना म्हणले, "आम्हाला नाही जायचं इथनं, आता आम्हाला इथेच राहायचं." तर हे जे आहे ना, तुम्ही जोपर्यंत त्यांना दाखवत नाही मुलांना, त्या मुलांपर्यंत नेत नाही, ही आपली पण जबाबदारी पालकांची तेवढीच आहे, की त्यांना ती संस्कृती काय होती हे दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी नुसतं दाखवणं नाही. म्हणजे मी लोकांना म्हणतो, की तुम्ही तिथे रिसॉर्ट म्हणून येऊच नका किंवा तुम्ही हां. तिथे हे नाही. तर तिथे तुम्हाला तिथला फील अनुभवणं महत्वाचं आहे. त्या मुलांना तुम्ही तिथला फील द्या. तिथे आल्यानंतर तुम्ही जर का क्रिकेट खेळत बसला तर त्याचा उपयोग नाहीये. तुम्ही तिथले जे काही पारंपरिक खेळ आहेत ते मुलांशी खेळा. खांबोळी खेळा, सागरगोटे खेळा. त्याच्यातनं तुम्हाला जो फील मिळणार आहे, तो फील त्या मुलांना जो कळणार आहे, त्यातलं जी अटॅचमेंट निर्माण होणार आहे, ती होणार नाही. पण नाही खरंच इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही उभा केलाय संपूर्ण तुमचा प्रवास आणि त्या प्रवासातनं आमच्या अनेक लोकांना ऊर्जा मिळणार आहे, की स्वप्न पाहावीत आणि स्वप्न पाहतच राहावीत. फक्त असं नाही त्याच्या मागे धडपड करून ती पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करत राहावेत. आणि म्हणजे इतक्या छान-छान कल्पना तुम्हाला सुचल्या आहेत. म्हणजे सगळं पुरातन तर तुम्ही तिथे जतन केलेलंच आहे. पण तुम्ही जे म्हणलात, की मध्यंतरी तुम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच केलत, ह्या सगळ्या गोष्टी पण सुचल्या पाहिजेत. कारण त्या पद्धतीने आपल्याला पण आपल्या वास्तूंचं जतन करणं शक्य होईल आणि एक अभिमान वाटतो मग. अजून दुसऱ्यांना पण त्याच्यातनं वाट मिळते, मार्ग मिळतो नवीन काहीतरी करून बघण्याचा. तुम्हाला आमच्या उपक्रमाबद्दल काय वाटतं? तुम्ही जर काही एपिसोड्स आमचे अगदी बघितले असतील अगदी तर? सुंदर म्हणजे मी तुम्हाला म्हणणार होतो, की खरं कॅलिडोस्कोप ही सुद्धा एक जुनी परंपरा आहे. बरोबर. तर कॅलिडोस्कोपच्या मार्फत तुम्ही हे जे सगळं पुढे आणताय, हा फार खूप छान उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमानुसार तुम्ही जे आम्हाला प्रमोट करताय म्हणण्यापेक्षा तुमची आमचं म्हणणं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकताय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे अजून पुढे न्याल याची आम्हाला नक्की गॅरंटी आहे आणि स्वच्छंदच्या तुमच्या सगळ्या टीमला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जरूर सगळेजण ढेपेवाड्याला या. आपण तिथे काहीतरी छानपैकी एक कार्यक्रम सादर कार्यक्रम करूया. करूया अगदी. आणि पुढे हे करूया आणि खरंच खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटलं. तुमचं अगदी प्रोफेशनली सगळं तुम्ही मॅनेज करताय सुंदर प्रकारे. ते महत्वाचं आहे. फार छान. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. खूप वहिनी तुम्हालाही धन्यवाद आणि अशीच वाटचाल तुमची पुढे चालू राहो, अशी आमची सदिच्छा आहे आणि लवकरच भेटूया प्रत्यक्षात ढेपेवाड्यामध्ये. Yes, नक्की yes, yes. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.